विद्यार्थी मित्रांनो, गणित या विषयाचे नुसते नाव जरी काढले तरी अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक भीती दाटून येते. गणित हा विषय खूप सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे असे अनेक लोक म्हणत असले तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांचे या विषयामुळे तोंडचे पाणी पळालेले असते. विद्यार्थ्यांनो, गणित हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, त्यातले त्यात व्यावहारिक गणित. जर गणित येत नसेल तर अडाणी ठरवण्याची मानसिकता आपल्या समाजामध्ये आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात प्रत्येक माणूस हा उच्च प्रतीचा गणिती असतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक अवघड आणि किचकट वाटणारी गणितसुद्धा आपण नकळत सोडवत असतो. तसे पाहितले तर या स्पर्धा परीक्षेतील गणित विषयाचा अभ्यास करताना गणितात वापरलेल्या मूलभूत संकल्पनाचा शोध आपण घेतला पाहिजे. त्याचबरोबर क्लुप्त्या तयार करणे हे सुद्धा स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करताना आपल्याला आवश्यक आहे. शालेय स्तरावरील गणित हा विषय अभ्यासणे, ते व्यावहारिक उपयोगासाठी गणिताचा वापर करणे, या सर्व गोष्टीवर आधारित प्रश्न हे स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा असणारा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये गणित हा विषय, यामध्ये जो 6वा घटक आहे व्यावहारिक गणित, याचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तर हा व्यावहारिक गणित हा घटक यासाठी परीक्षेमध्ये 6% भारांश आहे. आणि या व्यावहारिक गणितामध्ये 4 घटक आहेत, ते म्हणजे शेकडेवारी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, नफा तोटा, सूट, कमिशन व रिबेट. तर या 4 घटकापैकी जो पहिला घटक आहे शेकडेवारी, ज्याला शतमान तसेच टक्केवारी असे सुद्धा म्हणतो आपण, तर या शेकडेवारीचा आता आपण अभ्यास करूयात. विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारी या घटकाचा अभ्यास करण्यापूर्वी व्यावहारिक गणित येण्यासाठी आपल्याला नेमक्या गणितातील कोणत्या मूलभूत संकल्पना माहीत असणं आवश्यक आहे हे सर्वप्रथम पाहूयात. तर पहा, व्यावसायिक गणित यातील प्रकरणाचा अभ्यास हा मूलभूत अंकगणितातील व बीजगणितातील संकल्पनावर आधारलेला असतो. जसे शतमान व गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणासाठी अपूर्णांक ही संकल्पना स्पष्ट असणे आवश्यक आहे. तर अपूर्णांक ही संकल्पना येण्यासाठी तुम्हाला अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकांची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाचा गुणाकार आणि अपूर्णांकाचा भागाकार या 4 गोष्टी जर माहिती असतील तर तुम्हाला शतमान व गुणोत्तर व प्रमाण हे प्रकरण नक्कीच समजायला खूप सोपे जाईल. तसेच यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, शतमान ही संकल्पना नफा तोटा, सूट, व्याज या प्रकरणासाठी, तर गुणोत्तर व प्रमाण ही संकल्पना काळ, काम, वेग, अंतर या प्रकरणासाठी अतिशय उपयुक्त ठरते. कोणत्याही प्रकरणातील सुरुवात समजून घेणे आपल्याला आवश्यक असते. जर आपल्याला मूलभूत संकल्पना येत असतील तर कोणत्याही प्रकरणाचा अभ्यास करणं हे आपल्यासाठी अवघड नाही. आत्ता आपल्याला जो घटक अभ्यासायचा आहे शेकडेवारी, शतमान, तर या शतमान प्रकरणाच्या तयारी संदर्भात त्याचा अर्थ, अपूर्णांक व टक्के यांच्यातील रूपांतरे, संख्यांच्या टक्केवारीतील तुलना, एखाद्या संख्येत काही टक्के मिळवणे किंवा एखाद्या संख्येतून काही टक्के वजा करणे या मूलभूत संकल्पना आपल्याला अभ्यासाव्या लागतील. आणि याच्याच आधारे परीक्षार्थी हा जितका जास्तीत जास्त सराव करील तितक्या वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे हे त्याला सोडवता येतील. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात शेकडेवारी या घटकाला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम मला सांगा की शेकडेवारी
किंवा टक्केवारी म्हणजे नेमकं काय? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, शेकडा म्हणजे 100 आणि शेकडेवारी म्हणजे 100 पैकी काही भाग, आणि याला आपण लिहिताना पर्सेंटेज या चिन्हाने दर्शवतो. पर्सेंट म्हणजे प्रत्येकी 100. म्हणजेच जेव्हा तुम्ही एखाद्या किमतीची टक्केवारी काढत असता तेव्हा तुम्ही खरं तर संदर्भ किमतीच्या प्रत्येक 100साठी किमतीची गणना करीत किंवा काढत असता. त्यामुळे जेव्हा तुम्ही टक्केवारी चिन्ह पाहता तेव्हा तुम्ही समजून घ्यावे की याचा अर्थ 100ने भागाकार. उदाहरणामध्ये पहा, 11% म्हणजे 11 भागिले 100. तर विद्यार्थी मित्रांनो, टक्केवारी काढण्यासाठी एक सोपी पद्धत पाहूयात किंवा सोपे पद्धतीनं प्रश्न कसे सोडवायचे हे आपण जाणून घेऊयात. तर पहा, मूलभूत टक्केवारी संबंधित काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. उदाहरणामध्ये समजा एखाद्या किमतीचे 50% आपल्याला शोधायचे आहे, तर त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, म्हणजे ती संख्या तुमच्या मनामध्ये धरावी लागेल आणि मनामध्ये लगेच आले पाहिजे की 50% म्हणजेच त्या किमतीची अर्धसंख्या, आणि त्यामुळे दिलेल्या किमतीला मनामध्ये अर्धे करा आणि आपल्याला आपले उत्तर लगेच मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर काही उदाहरणे पाहूयात. पहा की एखाद्या संख्येचे 100% म्हणजे ती स्वतःच संख्या असते. त्यानंतर संख्याचे 50% म्हणजे त्या संख्येचा अर्धा भाग. त्यानंतर संख्याचे 25% म्हणजे दिलेल्या संख्येचा 1/4 भाग आहे. संख्याचे 10% म्हणजेच संख्येला 10चा भागाकार या समान असते. आणि संख्याचे 5% म्हणजे 10%चे ते अर्धे होते. अशा पद्धतीनं या काही बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर शेकडेवारीचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहेत. यानंतर आणखीन एक उदाहरण पहा विद्यार्थी मित्रांनो. ज्यावेळेस तुम्हाला एखादी अपूर्णांक संख्या दिली असेल आणि प्रश्न सांगितला असेल की याचे किती टक्के होतील किंवा याचे रूपांतर टक्केवारीत करा, त्यावेळेस तुम्हाला दिलेल्या अपूर्णांकाला 100ने गुणले म्हणजे शतमानात त्याचे रूपांतर होते. उदाहरणामध्ये पहा, 1/2 हा अपूर्णांक दिला आहे आणि याचे रूपांतर तुम्हाला शेकडेवारीत करायचे आहे, शतमानात करायचे आहे. त्यावेळेस तुम्हाला 1/2 गुणिले 100 करावे लागेल आणि याचे उत्तर येईल 50%. म्हणजे 1/2 या अपूर्णांकाचं शेकडेवारीत रूपांतर हे 50% होते. या उलट ज्यावेळेस तुम्हाला एखादी संख्या ही शेकडेवारीत म्हणजे शतमानात दिली असेल आणि प्रश्न विचारला असेल की या शेकडेवारीचे रूपांतर हे अपूर्णांकात करा, त्यावेळेस तुम्हाला त्या शतमानाला 100ने भागून संक्षेप दिल्यास त्याचे रूपांतर हे अपूर्णांकात होते. तर उदाहरणामध्ये पहा की 25% ही संख्या दिली आहे आणि प्रश्न विचारला आहे की याचे रूपांतर हे अपूर्णांकात करा, त्यावेळेस तुम्हाला 25/100 असे करावे लागेल आणि याचे संक्षिप्त रूपांतर करावे लागेल 25×1=25, 25×4=100. अशा पद्धतीनं 1/4 हा अपूर्णांक आलेला आहे. तर आत्तापर्यंत विद्यार्थी मित्रांनो, आपण शेकडेवारी संदर्भाने काही मूलभूत संकल्पना पाहितल्या. यानंतर प्रत्यक्षामध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे कशा पद्धतीचे असतात यावर काही नमुना प्रश्नांचा अभ्यास करूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न असतो. 80%च्या
3 छेदस्थानी 5% म्हणजे किती? आणि यासाठी या प्रश्नाच्या उत्तरासाठी 4 पर्याय दिलेले असतात. पहा, या प्रश्नाच्या उत्तराचे 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे 40 गुणिले 10चा चौथा घात. दुसरा आहे 48 गुणिले 10चा तिसरा घात. तिसरा पर्याय आहे 4.8 गुणिले 10चा मायनस तिसरा घात. आणि चौथा पर्याय आहे 4.8 गुणिले 10चा सातवा घात. तर पहा, सुरुवातीला आपल्याला हे गणित सोडवायचं म्हणजे याला साध्या भाषेमध्ये सरळ स्वरूपात आपल्याला लिहून घ्यावे लागेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, टक्के म्हणजेच 1 छेदस्थानी 100 अशा प्रकारची मांडणी करावी लागते. तर पहा, 80% म्हणजेच 80 गुणिले 1 छेदस्थानी 100 आणि 80%च्या 3 छेदस्थानी 5% म्हणजेच 3 छेदस्थानी 5 गुणिले 1 छेदस्थानी 100. आणि आता आपल्याला याचे उत्तर काढायचे आहे. तर सर्वप्रथम याला आपण सोप्या भाषेमध्ये मांडून घेऊयात. 80 छेदस्थानी 100 गुणिले 3 छेदस्थानी 5 गुणिले 1 छेदस्थानी 100. तर आता पहा, या 5नी या 80ला भाऊक देऊयात. 5 1 5, खाली शिल्लक 3 राहिले आणि 6 पंचे 30 म्हणजेच 16 भागिले 100 गुणिले 3 छेदस्थानी 100. अशा पद्धतीनं सरळ रूप तयार झालं आहे. आणि आता पहा, 16 गुणिले 3 16 त्रिक 48 भागिले हे 2 आणि हे 2 म्हणजे 4 शून्य आहेत. म्हणजे 100 गुणिले 100 यांचा गुणाकार हा 10,000 येतो. तर हे आलेलं आहे आपलं उत्तर. परंतु पर्यायामध्ये पाहितलं तर हे उत्तर नाही. त्यासाठी आपल्याला ह्याचं रूपांतर दशांशमध्ये करावे लागेल. पहा, आता या ठिकाणी छेदस्थानी 1000 आहेत म्हणजेच 48 गुणिले 10चा मायनस चौथा घात. तर आता हेही उत्तर आपल्या पर्यायामध्ये नाही. म्हणजेच आपल्याला काय करावे लागेल, ज्यावेळेस या ठिकाणी 48 आहेत 4.8 घेऊ आपण, त्यावेळेस आपोआप या ठिकाणी 10चा मायनस तिसरा घात हा तयार होणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने सर्वप्रथम सरळ पद्धतीने मांडून घेणं आणि त्याचं संक्षिप्त रूपामध्ये त्याची मांडणी करणं. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रकारचा प्रश्न पहा. प्रश्न असा असतो की 150चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येला पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळ संख्या ही कितीने कमी झाली. आणि यासाठी पर्याय आहेत. 1 96, दुसरा पर्याय आहे 54, तिसरा पर्याय आहे 90 आणि चौथा पर्याय आहे 30. तर सर्वप्रथम आपल्याला हे गणित सोडून घ्यावे लागेल. तर पहा, 150चा शेकडा 60. आता या ठिकाणी 150 गुणिले 150चा शेकडा 60. शेकडा 60 म्हणजे 60 भागिले 100. तर सर्वप्रथम आपल्याला काय सांगितलं आहे, 150चा शेकडा 60 काढून. तर पहिल्यांदा आपण 150चा शेकडा 60 काढूयात. तर पहा, आता याचं भागाकार गुणाकार ज्या क्रिया होतील त्या क्रिया करायच्या आणि उत्तर मिळवायचं. पहा, हे 0 हे 0 कॅन्सल झालेलं आहे आणि हे 0 हे 0 सुद्धा कॅन्सल झालेलं आहे. तर या ठिकाणी 15 गुणिले 6 ही संख्या शिल्लक राहिलेली आहे. 15 गुणिले 6. तर याचं उत्तर आहे
15/90. तर सर्वप्रथम 150चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येला, आता येणारी संख्या ही आपली 90 आलेली आहे आणि येणाऱ्या संख्येला पुन्हा शेकडा 60 काढला. पुन्हा ह्या 90चा आपल्याला काय करायचं आहे, शेकडा 60 काढायचा आहे. 60 छेदस्थानी 100. तर पहा हे शून्य कॅन्सल झालेलं आहे आणि 9 गुणिले 6 9 सकी 54 असे उत्तर आपल्याला 54 मिळालेले आहे. आणि आत्ता सांगितलं आहे त्यांनी, तर मूळ संख्या ही कितीने कमी झाली. आता मूळ संख्या ही आपली 150 आहे आणि नंतर उत्तर आलेलं आहे तुमचं 54. मग 150मधून आपल्याला 54 ही संख्या वजा करायची आहे आणि उत्तर पाहायचं आहे. उत्तर आलेलं आहे 96. तर पहा हे उत्तर पर्यायामध्ये आहे का, तर हो आहे. 96 हे पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणून या ठिकाणी मूळ संख्या ही कमी झालेली आहे. कितीनं कमी झालेली आहे, तर 96ने. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या प्रकारचा प्रश्न असा असतो की एला बी पेक्षा 25% गुण कमी मिळाले, तर बीला ए पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. तर याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 10, पर्याय क्रमांक 2 11 1 छेदस्थानी 2, तिसरा आहे 33 गुणिले 1 छेदस्थानी 9 आणि चौथा पर्याय आहे 25. तर सर्वप्रथम आपल्याला एला बी पेक्षा 25% गुण कमी मिळाले, म्हणून एचे हे बीच्या गुणाशी असणारे गुणोत्तर हे 75/100 म्हणजेच 3 छेदस्थानी 4 अशा प्रकारचे आहे. आणि नंतर बीला ए पेक्षा काही गुण जास्त मिळाले, म्हणजेच बीचे एशी असणारे गुणोत्तर पहा 4 छेदस्थानी 3. तर आता 100 गुणांच्या 4 छेदस्थानी 3 म्हणजेच 100 गुणिले 4 छेदस्थानी 3 बरोबर पहा 33 गुणिले 1 छेदस्थानी 3 एवढे गुण मिळाले. म्हणून आता पहा 33 गुणिले 1 छेदस्थानी 3 हा पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 33 गुणिले 1 छेदस्थानी 3. विद्यार्थी मित्रांनो, चौथ्या प्रकारचा आणखीन एक असा प्रश्न असतो. 10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे प्रमाण किती. 4 पर्याय दिलेले आहेत. 9, 8.75, 8.50 आणि 8.25. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो पहा, प्रश्न सोडवताना सर्वप्रथम एक स्टेपनी या प्रश्नाचे उत्तर काढायचे आहे. पहा 10% मलईचे 120 लिटर दूध. पहा 10% मलईचे 120 लिटर दूध म्हणजे 120 गुणिले 10
छदस्थानी 100 म्हणजे 10%. तर पहा, याचा भागाकार केल्यानंतर 12 लिटर मलाई तयार झालेली आहे. त्यानंतर व 8% मलईचे 20 लिटर दूध. तर 8% मलईचे 20 लिटर दूध म्हणजे किती टक्के मलई किंवा किती मलई पहा, 200 गुणिले 8 छदस्थानी 100. 8% म्हणजे 8 छदस्थानी 100. तर या ठिकाणी 0 0 कॅन्सल झाल्यानंतर 2 गुणिले 8 म्हणजे 16 लिटर मलई. तर आता पहा, हे दोन्ही दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे प्रमाण किती? आता 120 लिटर दुधात मलईचे प्रमाण आहे 12 लिटर मलई आणि 200 लिटर दुधात मलई आहे 16 लिटर मलई. मग या दोघांची बेरीज केल्यानंतर 28 लिटर या ठिकाणी मलई आलेली आहे. तर यामध्ये आपल्याला शेकडा लिटर मलई काढायची आहे. म्हणजे 320 लिटर दुधामध्ये मलईचे शेकडा प्रमाण काढायचे आहे आपल्याला. पहा, 28 भागिले 320 गुणिले 100 याचा भागाकार केल्यानंतर गुणाकार केल्यानंतर उत्तर आलं 8.75 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, 5व्या प्रकारचा प्रश्न पहा. रेल्वे तिकिटाचे दर 20% ने वाढवले, पुन्हा काही महिन्यानंतर 10% ने वाढवले, तर मूळ भाड्यात वाढ किती झाली? तर याचे पर्याय पहा, 24%, 18%, 40% आणि 32%. तर सर्वप्रथम पहा, रेल्वे तिकिटाचे दर 20 ने वाढले, पुन्हा 10 ने वाढले आणि आपल्याला उत्तर काढायचं आहे मूळ भाड्यात किती वाढ झाली. तर या ठिकाणी आपल्याला मूळ भाडं दिलेलं नाही, त्यामुळे मूळ भाडे आपल्याला 100 रुपये मानायचे आहेत. तर पहा, तर या 100 रुपयावर सर्वप्रथम 20% ने वाढले म्हणजे 120 आणि पुन्हा 120 जे आहेत त्यावर 10% ने वाढ झाली म्हणजे 120 गुणिले 10 छदस्थानी 100 बरोबर. या ठिकाणी पहा, 2 शून्य कॅन्सल झालेले आहेत आणि 12 1 12 म्हणजेच 12 रुपयांनी वाढ झालेली आहे. म्हणून मूळ भाड्यातील वाढ पहा, 20 अधिक 12 बरोबर 32%. म्हणजेच मूळ भाड्यात 32% वाढ झाली आहे. त्यानंतर 6व्या प्रकारचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. चहा पावडरचा भाव 25% ने वाढला. घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? यासाठी पर्याय क्रमांक आहे 25, 20, 30 आणि 15. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चहा पावडरचा भाव हा 25% ने वाढला आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला आपल्या घरामध्ये चहा पावडरच्या किती टक्के कपात केली म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. चहा पावडरचा भाव उदाहरणामध्ये आपण 100 रुपये प्रति किलो आहे असे समजू आणि एका विशिष्ट कालावधीसाठी 100 किलोग्राम पावडर आपल्या घरामध्ये वापरली जाते. म्हणून होणारा खर्च पहा, 100 गुणिले 100 म्हणजे भाव 100 रुपये आहे आणि आपण 100 किलोग्रॅम एवढी पावडर वापरतो. म्हणजेच खर्च हा उदाहरणामध्ये 10,000 रुपये होतो. आणि आता पहा की चहा पावडरचा भाव 25% ने वाढला आहे म्हणून तिचा नवीन दर हा 125 प्रति किलोग्राम आहे. आणि समजा पूर्वीच्याच विशिष्ट कालावधीत खर्च पूर्वी इतका ठेवण्यासाठी पावडरच्या वापरात कपात करून x किलोग्रॅम पावडर वापरली जात आहे. म्हणून 125 गुणिले x बरोबर 10,000. तर पहा या ठिकाणी 125 हे गुणाकारामध्ये आहे, समोर गेल्यानंतर ते भागाकारामध्ये झालेले आहे. म्हणून x बरोबर 10,000 भागिले 125 याचं उत्तर आलेले 80. म्हणून आता 80 किलोग्राम पावडर वापरली जाते. म्हणजेच पूर्वीपेक्षा
100 मायनस 80 म्हणजे 20% एवढी कपात आपल्याला करावी लागेल. तर पहा, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 20% एवढी आपल्याला कपात करावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, पहा 7 नंबरचा प्रश्न अशा प्रकारे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. एका संख्येचा 28.5% बरोबर 3420, तर त्या संख्येचा 82.5% किती? तर याचे पर्याय क्रमांक आहेत 9900, 8500, 10000 आणि 9000. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता एका संख्येचा 28.5% म्हणजे 3420, तर सर्वप्रथम आपल्याला ती संख्या कोणती आहे हे पाहावे लागेल. म्हणून एक संख्या x म्हणू, म्हणजे या x संख्येच्या 28.5% म्हणजे x गुणिले 28.5 भागिले 100 ती संख्या आहे 3420. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण x ही किंमत काढून घेऊया, म्हणजे ती संख्या काढू. x बरोबर 3420 गुणिले 100 भागिले 28.5 याचे उत्तर आलेले आहे 12000, म्हणजे ती x ही संख्या आहे 12000. आणि आता त्या 12000 संख्येचा 82.5% किती? तर पहा, 12000 गुणिले 82.5 भागिले 100 आणि याचे उत्तर आलेले आहे 9900, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, दुसरा जो प्रश्न आहे, अशा पद्धतीने सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची इंग्रजी व गणित या विषयाची परीक्षा घेण्यात आली. बसलेल्या उमेदवारापैकी इंग्रजीत 75% उमेदवार उत्तीर्ण झाले व गणितात 80% उत्तीर्ण झाले, परंतु 18% उमेदवार दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. जर दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या 292 जणांना नोकरीवर घेण्यात आले, तर त्या परीक्षेला किती उमेदवार बसले होते? पर्याय क्रमांक 1 आहे 300, त्यानंतर 350, 400 आणि 550. तर पहा, ज्यावेळेस आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे, तर या ठिकाणी सर्वप्रथम आता परीक्षेला बसलेले उमेदवार आपल्याला माहिती नाहीत, म्हणून आपण परीक्षेला बसलेले एकूण उमेदवार आपण हे 100 ग्राह्य धरणार आहोत. म्हणून इंग्रजीत उत्तीर्ण 75 झालेले आहेत, म्हणजे अनुत्तीर्णाचा आकडा आपल्याला काढावे लागेल. 100 मायनस 75 केल्यानंतर इंग्रजीत अनुत्तीर्णांची संख्या आहे 25. तसेच गणितात अनुत्तीर्ण संख्या काढावी लागेल. 100 मायनस 80 म्हणजे 20, आणि या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आहेत 18. मग आता फक्त इंग्रजी या एकाच विषयात अनुत्तीर्ण पहा, 25 मायनस 18 बरोबर 7. आणि फक्त नुसत्या गणित या एका विषयात अनुत्तीर्ण संख्या काढूयात. 20 मायनस 18 बरोबर 2. म्हणून दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्याची संख्या 100 मायनस 18 अधिक 7 अधिक 2. 100मधून 18, 7 आणि 2 ही संख्या वजा केल्यानंतर उत्तर शिल्लक राहते 73. म्हणजे प्रत्यक्षात दोन्ही विषयात उत्तीर्णची संख्या आहे 292. मग आता आपल्याला काढायचं आहे की परीक्षेला एकूण बसलेले उमेदवार किती आहेत. दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्याची संख्या आपल्याला मिळालेली आहे 73, म्हणजे 100 पैकी 73. मग आता पाहूयात आपण 292 हे किती उमेदवारापैकी उत्तीर्ण आहेत. म्हणजे 73 भागिले 100 बरोबर 292 भागिले x ही संख्या मानू, आणि x बरोबर 292 गुणिले 100 भागिले 73, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 400. म्हणजे या परीक्षेसाठी बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेले जे उमेदवार आहेत, म्हणजे त्या परीक्षेला 400 उमेदवार हे बसले होते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न अशा पद्धतीनं आहे पहा, 200 रुपयेच्या वस्तूची किंमत ही 20%ने वाढवली आणि नंतर ही वाढवलेली किंमत 20%नं कमी केली, तर या वस्तूची शेवटची किंमत ही तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी आणि कितीने जास्त होईल. तर पर्याय क्रमांक आहेत पहा,
10 रुपयाने कमी, 8ने जास्त, 8ने कमी आणि किमतीत फरक पडणार नाही. तर पहा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की 200 रुपयाच्या वस्तूची किंमत 20% वाढवली. हे सर्वप्रथम होणारी वाढ आपल्याला काढून घ्यायची आहे. 20% प्रमाणे मूळच्या 200 किमतीत होणारी वाढ पहा. 200 भागिले 100 गुणिले 20 म्हणजे 40 रुपये. म्हणून वाढवलेली किंमत किती? 240 रुपये. 200 रुपयाची वस्तू आहे, त्यावर 20%ने वाढवले म्हणजे 40 रुपये वाढले, म्हणजे त्या वस्तूची किंमत झाली 240. आता त्यानंतर ही वाढलेली किंमत 20%ने कमी केली. तर पहा, 240 जी किंमत आहे यावर 20% प्रमाणे होणारी घट पाहिजे आहे. 240 भागिले 100 गुणिले 20 बरोबर 48 रुपये. म्हणून शेवटची किंमत ही 240 मायनस 48 म्हणजे 192. म्हणजे आता शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कितीने कमी झालेली आहे पाहिजे आपल्याला. 200 ही सुरुवातीची किंमत होती, त्यानंतर शेवटची किंमत ही 192 आहे. म्हणजेच 200 मायनस 192 बरोबर 8. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. 8 रुपयाने मूळ किमतीपेक्षा या ठिकाणी किंमत ही कमी झालेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आणखी एका प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 50चे 50% भागिले 25चे 25% बरोबर किती? आणि पर्याय आहेत 8, 4, 16 आणि 10. आता स्पष्टीकरण. सर्वप्रथम 50चे 50% म्हणजे 50 गुणिले 50 भागिले 100. याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर 50 गुणिले 1/2 भागिले 25चे 25% म्हणजे 25 गुणिले 25 छेदस्थानी 100 म्हणजे 25 गुणिले 1/4. या ठिकाणी पहा, छेदांची अदलाबदल होते. 50 भागिले 25 गुणिले 1 छेदस्थानी 2 आणि खाली भागिले 1 छेदस्थानी 4 आहे, तर याचे रूपांतर 4 छेदस्थानी 1 होते. म्हणजेच 50 भागिले 25 गुणिले 1 छेदस्थानी 2 गुणिले 4 छेदस्थानी 1. बे 1 बे, बे 2 4. या ठिकाणी 2 आलेला आहे आणि 25 1 25, 25 2 50 म्हणजे 2 गुणिले 2 बरोबर 4. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गणिताचा आधार घेऊन तुम्ही शेकडेवारी, शतमान जे या घटकावर असणारे जे स्वाध्याय आहेत, या संपूर्ण स्वाध्यायाचा अभ्यास करू शकतात आणि स्वाध्यायामधील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही सोडवू शकतात. फक्त परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर परीक्षार्थ्यांनी स्वतः सराव करणं खूप गरजेचं आहे. स्वतः सराव केला तर नक्कीच यश हे तुमच्याकडे खेचून येणार आहे. म्हणून सर्वांनी भरपूर सराव करा, भरपूर प्रश्न सोडवा आणि जर एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येत नसेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे दिलं जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. धन्यवाद.